ही डाळ धुवून घेतली. आता थोडा वेळ आहे ना भिजत ठेवू आपण. ही थोडा वेळ भिजत ही आहे चण्याची डाळ. आता थोडंसं लक्षात आलंच असेल काय करायचं आहे. तर आता आला आषाढ महिना. जय अंबे, खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. तर आता आपण ही डाळ भिजत ठेवूया आणि मग नंतर थोडीशी भिजली की आपण ती कुकरला लावूया. होती ना, आता ही काढून घेऊया आणि हे कुकरला लावूया. आपण शिजायला ठेवायचे ना. कळलं तुम्हाला? आपल्याला बनवायचे पुरणपोळी. आता दोन तीन व्हिडिओमध्ये मी पुरणपोळी केले, पण पहिल्यापासून तुम्हाला दाखवले नाही असं मला वाटतंय. म्हणून मग आता बघ हे भजी करायला ठेवून देते. ही चण्याची डाळ, याचे भजी छान होतात ना, म्हणून मग भजी ठेवते, भजी करायला ठेवते अर्धे. ओके. आणि ही चांगली पुरण राहिलं ना की मग ही डाळ आपण चण्याची डाळ आता कुकरला लावूया. आपण शिजायला ठेवायचे. ओम गणपते नमः, आई अन्नपूर्णा माते की जय. आणि आता आषाढ महिना आहे. आषाढ महिन्यामध्ये ही आपण शिजायला ठेवूया. हे आपण देवीला नैवेद्य देत असतो. म्हणजे आषाढ महिन्यामध्ये मी मागे सांगितलं होतं ना, तर ही 1 किलो डाळ आहे ना, म्हणून मग 2 चमचे टाकली आणि हळद पण टाकू आपण. तर आषाढ महिन्यामध्ये आपण देवीला नैवेद्य देतो. आपल्या गावदेवीला नैवेद्य असतो हा, आणि आपल्या शीतला मातेचा नैवेद्य असतो हा. आषाढ महिन्यामध्ये मुलांसाठी हा नैवेद्य बनवला जातो. तर आपण पुरणपोळी करून घेणार आहे. तर चला आता शिजायला ठेवते मी. ही आता आपण इथे हे करून घेऊया, निथळायला ठेवूया. आपण ह्या चाळणीवर निथळायला ठेवूया. तो आपण आता डाळ, मला आठवत नाही मी पूर्ण दाखवली की नाही पुरणपोळी, म्हणून चला आपण परत पूर्ण हे करूया. कारण आपल्याला बनवायचा आहे आषाढचा नैवेद्य. तर आषाढचा नैवेद्य बनवताना आपल्याला पुरणपोळी, गोडपुरी आणि आखाड तळायचा पण असतो. म्हणून आषाढ तळायला हे पुऱ्या तळायच्या असतात, गोडपुऱ्या आणि भजी असं करायचं असतं. म्हणून चला ठेवून द्यायची डाळ, तर जेणेकरून ते निथळे. ओके. पिठामध्ये आपण हळद टाकतो ना, हळद आणि मीठ. तर चांगलं पीठ असं मळून घेते, म्हणजे आपल्याला आता पुरणपोळ्या करायला. आता बघा, गेल्या वर्षी पण म्हणजे 1 वर्ष झालं माझ्या व्हिडिओला टाकते मी. तर गेल्या वर्षी पण आम्ही आषाढाचा नैवेद्य टाकतो. तर मळते आणि ओला कपडा आहे ना त्याच्यावर ठेवून देते असा, म्हणजे ना ते पीठ अजून असं छान मऊ मऊ होईल. हां. आणि मग आपण करायला घेऊ. आता गेल्या वर्षी पण मी आषाढ महिन्यामध्ये केला होता आम्ही पुरणाचाच नैवेद्य. आधी मंगळवार जायचो दही भाताचा नैवेद्य घेऊन, आणि मग 4 गेलो दही भाताचं घेऊन. आत्ता काही एवढं वेळ पण नाही भेटत, रोज दर मंगळवारी जायचं. घरातली नाही ना, घरातलं अजून वाढतच जातं नाही का. तर आता काय करते, तेलाचा पण आषाढ पण तळायचा आणि पुरणपोळीचा पण नैवेद्य एकाच दिवशी देतो. म्हणून मग आता नैवेद्य दर आषाढ महिन्यात तर आपल्याला द्यायचाच असतो. व्हिडिओ तर एक हे आहे, पण मग आता आषाढ महिन्यामध्ये अधिक महिन्यामुळे हा आषाढ महिना उशिरा आला ना, म्हणून दर आषाढ महिन्यात आपल्याला नैवेद्य द्यावा लागतो. हे नैवेद्य देऊन काय होतं, तर नैवेद्य आता बघा आपल्या आजीकडून आपण शिकलो आहे. तर ह्या नैवेद्यामध्ये आजार पण असतं, मुलांना सर्दी खोकला ताप असं येत असतं. म्हणून आपण देवी देवतांना गारानं घालायचे की बाबा माझ्या मुलांना बरं ठेव. कारण बघ पावसाळ्यामध्ये सगळ्यांना आजार वगैरे चालू असतात, सर्दी खोकला. म्हणजे प्रदूषण याच्यामुळे ना, की चेंज होत असतं, वातावरण चेंज होत असतं, पाऊस असतो, कधी भिजतात कधी काय. तर आमच्या मुलाबाळांना सुखी ठेव, तर कोण ठेवणार, तर आपले जे मेन मुख्य असतात देव, तर आपली गावदेवी शीतला देवी, जी आपल्या शरीराला शीतल ठेवायचं काम करते. तर मग त्या देवीला आपल्याला नैवेद्य द्यायला लागतात. म्हणून मग हे नैवेद्याची प्रथा, की जेणेकरून या निमित्ताने तरी प्रत्येक देवतांची पूजा या निमित्ताने केली जाते. आता हे छोटे छोटे नैवेद्य बनवते ना मी, म्हणून मग छोटं असं हे करते. तर मग ह्या निमित्ताने आपण देवी देवतांची पूजा करतो, देवी देवतांचा आशीर्वाद मागतो. आणि मग नैवेद्य, मग आषाढ तळला जातो म्हणतात, मग आषाढ तळतात आणि मग
म्हणून करते. म्हणून मग देवी देवतांना, शीतला माता आपली गावची देवी असते, गावदेवी असते, मरी आई म्हणून असते, तर तिला हा नैवेद्य दिला जातो की दही भाताचा मेन नैवेद्य असतो, दही भात. आणि मग हे आपण आषाढ तळतो म्हणून त्या आषाढाचा तो नैवेद्य असा असतो. तर आम्ही आता आमच्याकडे आमची ग्रामदेवता ही दुर्गा देवीच्या तिथे आहे ना, आमची हद्द तिकडे लागते ना, म्हणून मग तिथे आम्ही हा नैवेद्य देतोय. तर पूर्णी शंकर प्राणवल्लभे भिक्षां दे च पार्वती पिता देवो महेश्वरा. आपण नैवेद्य पण करताना असं श्रद्धेने असं सुंदर असं करतो की हे बघा, हे छोटे छोटे असे नैवेद्य बनवले तर श्रद्धेने आपण असे करतो. सात सप्तमातृका असतात, त्यांना 7 नैवेद्य. परत मग दुर्गा देवी आहे तिथे, शीतला माता, सप्तशृंगी मातेचं पण आहे तिथे. आणि आम्ही पंचवटीला जाणार आहे, काळूबाईला पण जाणार आहे. तिथे सप्तशृंगी आणि काळूबाई आहे. मग ओटी भरली जाते देवीची, ओटी भरतात देवीला नैवेद्य. छान असं कुलाचार असतो हा आषाढ महिन्यातला. आणि एखाद्या बाईला म्हणजे सुवासिनीला जेवायला पण बोलवतात. आता आम्ही त्याशी युक्ताच्या बड्डेला गेलो होतो ना फार्म हाऊसवर, तर मोनिकाची मैत्रीण आली होती. मग मोनिकाच्या मैत्रिणीला आम्ही जेवू घातलं आणि तिची ओटी पण भरली. मग त्यामुळे आमची सवासनं झाली त्या दिवशीच. मग सवासनं घालतात, मग सवासनं घातलं की मग एखादी देवीच आपल्याकडे येऊन साडी, ब्लाऊज पीस, नारळ असं तिला ओटी भरली तिची सवासनी. वासिनो नैवेद्य द्यायला चला, आईची ओटी भरू चला, आईची ओटी भरू चला. त्यामुळे तिला असं काय म्हणायचं नसतं की मला पुरणपोळीत द्या किंवा मला चांगलं दुसरं गोड पुऱ्या द्या. दही भाताचा नैवेद्य नेला ना तरी आईला चालतो. त्यामुळे दही भाताचा नैवेद्य असं सगळेजण नेतात. घेऊन जायचे. तूप टाकलं मस्त टम्म फुगली अशी. मला माझी आठवण केली, माझी आठवण काढून मला नैवेद्य दिला. ते वासाचे सुगंधाचे धनी असतात. ते त्यांना काय असंच पाहिजे तसंच पाहिजे असं का आई म्हणणं नसतं त्यांचं. त्यांचं म्हणणं एवढंच की बाबा तुम्हाला आठवण आहे. मग आईला आई असते ती आपल्या, जी घरात देवाने सगळ्यांकडे आई दिली ना, त्या आईला वाटतं ना माझी मुलं बाळं सुखी राहावी, माझ्या मुलांना छान तरक्की मिळावी, म्हणून ती आई हे नैवेद्य बनवते आणि देवीला अर्पण करते. देवाने एक आई पाठवले ना, मग ती आई आपल्या सगळ्या मुलांच्या वर कृपा आईची राहावी, आईचे आशीर्वाद मिळावे, म्हणून ती हा नैवेद्य आषाढ महिन्यामध्ये सगळ्यांकडे लगबग असते की हे नैवेद्य बनवण्यासाठी. तर मग तुमचे झाले का नैवेद्य? तर द्या बरं का. आता माझ्या बहिणींना पण फोन करून सांगेल मी आता की अगं तुम्ही आषाढाचा नैवेद्य दिला का. आता ती एक बहीण आहे ना, ती जॉबला जाते मग ड्युटीला, दुसरी म्हणजे दोघी तिघींना वेळ नसतो. मग त्यांनाही सांगून देते की अगं आषाढ महिन्यात नैवेद्य असतो, नैवेद्य द्या, नाही का. तर मग त्या पण मग देऊन येतात मग नैवेद्य त्यांच्या देवीला. आपल्या आपल्या शहरामध्ये जी गावदेवी असते आपली, तिथे जाऊन आपण ओटी भरायची, नाही का, श्रद्धेने. म्हणून हे सगळं उपक्रम, नाही का, नैवेद्य द्यायचा. म्हणून अजून मेथीची भाजी, अगं मेथीची भाजी निवडली बघ, तर ती थोडीशीच घे आता. आणि ती मिरची कापून दे मला. मेथीची भाजी आपण टाकूया आणि मेथीची भाजी असं सगळं तिचा हे असतो. चला नैवेद्य बनवूया, नाही की नाही. आणि ज्यांना आठवण नसेल तर आठवण करून देते मी. तर आठवणीत आम्ही ना आपल्या देवीचा नैवेद्य बनवायचं आहे. तर चला सयांनो चला. आपण साधं सुधं जरी चपाती आणि दही भाताचा नैवेद्य नेला ना तरी सुद्धा आई प्रसन्न होते. नुसता साधा दही भाताचा नैवेद्य नेला ना तरी. पुरणपोळीचा चला चला ग, चला चला ग सख्यानो चला. नैवेद्य केला पोळीचा, त्यात वरण भात केले, त्यात मेथीची भाजी. आहारे 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 आईचा नैवेद्य.
पहारे 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 आईचा नैवेद्य जा करून स्वयंपाक ताजा उघड ग अंबे दरवाजा नैवेद्य आला ताजा झाल्या तिन्ही सांजा करून स्वयंपाक ताजा उघड ग अंबे दरवाजा नैवेद्य आला माझा आषाढ महिन्यात नैवेद्य आणते आषाढ महिन्यात नैवेद्य आणीते पुरण पोळीचा तुला नैवेद्य आणीते पकताजा उघड ग अंबे दरवाजा नैवेद्य आला माझा उघड ग अंबे दरवाजा नैवेद्य आला माझा उघड ग अंबे दरवाजा नैवेद्य आला माझा नैवेद्य पुरण पोळीचा पहिला नैवेद्य पुरण पोळीचा माग दे ग आई सुखी संसाराचा आशीर्वाद देवी दे ग आई सुखी संसाराचा झाल्या तिन्ही सांजा करून स्वयंपाक ताजा नैवेद्य मेथीच्या भाजीचा गडगंबे दरवाजा नैवेद्य आला ताजा झाल्या तिन्ही सांजा करून स्वयंपाक ताजा उघड गंबे दरवाजा नैवेद्य आला माझा उघड गंबे दरवाजा नैवेद्य आला माझा भाजी टाकले फक्त मिरची टाकले आणि मेथीची भाजी त्यामध्ये टाकून दिली आणि फक्त मिरचीवर करणारे लसूण नाही कांदा नाही काही नाही आता थोडंसं मीठ टाकलं ना मीठ हां आता थोडीशी झाली की झाली भाजी मेथीची की हा दुसरा नैवेद्य झाला मेथीची भाजी मेथीची भाजी पण लागते नैवेद्याला चला भजीचा मान तुला देते आई हळदी कुंकवाचा मान तुला देते आई हळदी कुंकवाचा झाल्या तिने सांजा करून स्वयंपाक ताजा उघड गंबे दरवाजा नैवेद्य आला माझा चवथा नैवेद्य कुरडई पापड्यांचा मान तुला देते आई हळदी कुंकवाचा मान तुला देते आई हळदी कुंकवाचा झाला तिन्ही सांजा करून स्वयंपाक ताजा उघड गंबे दरवाजा नैवेद्य आला ताजा नैवेद्य ठेवतोय सगळे आम्ही पुरणपोळी नाही का मेथीची भाजी कुरडई खालती अगरबत्ती आहे उद्यापासून खालती अगरबत्ती आहे उद्या नवमी आहे का म्हणजे आज अष्टमी म्हणून करायला नाव नाही दिसत आहे शीतला माता मंदिर आणि सप्त मातृका मंदिर लक्ष्मी माता आहे का हो अच्छा लक्ष्मी माता की जय हे बघा हे आम्ही मांडरला जातो ह्या काळूबाईला पण हे पंचवटी कॉलेजच्या समोरच हे मंदिर आहे तर आम्ही मग इथेच येतो आणि हे मांडरगडावरूनच आलेली ही मूर्ती मांडरगडावरूनच ही बनवली ही मूर्ती
बाजूला लक्ष्मी माता आहे आणि सप्तशृंगी माता. तर आम्ही ह्या मंदिरामध्ये येतो आणि दर्शन करून जातो. मग मांढरला आल्यासारखंच वाटतं है ना. आणि हे त्यांचे सेवेकरी आहेत, त्यांचं हे मंदिर आहे. मग यांना फोन केला की मग हे येतात, दार उघडून देतात आणि हे सेवा करतायत. एवढे किती वर्ष झाले आता? 30 वर्ष झाले. हां. आणि तशी मग सेवा करताय तुम्ही. आणि आपल्या मांडरवरूनच आले ना हे? मांडरवरूनच तो आणलेलं आहे. आईला तिथनं आणून डायरेक्ट इथं स्थापना केली. स्थापना केली. हां. तशी मग इथं याच जागेवर नाही, जागेवर हलवलंच नाही. अच्छा, जशी आणली तशी. आणली हां. तशी. म्हणजे तिथून जे मांडीवर घेतली गाडीत बसल्यानंतर तिला डायरेक्ट स्थापना इथं केली. हो. तशी हलवलेलीच नाही इथे. असं हे आपलं छान. आणि हे सेवा करतात, खूप छान सेवा करतात. आणि मे महिन्यामध्ये असतं ना हे? मी म्हणजे 4 तारखेला पालखी असते, 5 तारखेला देवीचा खूप मोठा महाप्रसाद असतो. दरवर्षी आम्ही सालावादप्रमाणे या टायमाला 17वं वर्ष होतं. 17 वर्ष झाले म्हणजे. हो, 17. हो. माझ्या मैत्रिणी विचारलं कुठे गेली होती मग काळूबाईला, तर मग मी म्हणते अगं पंचवटीला. पण एक्झॅक्ट म्हणजे तुम्हाला एक सिंपल एकदम ऍड्रेस आहे, पंचवटी कॉलेज समोर. ओके. हां कोणाचंही हां लक्ष येतं. पंचवटी कॉलेज फेमस येतं. पंचवटी कॉलेज समोर काळूबाईचं मंदिर कोणी सांगतो. हां. आम्ही नाही येत, असं जाता जातात आम्हाला दिसलं म्हणून आम्ही तसं येतो. मग आता ते बोर्ड लागताना हां हां बोर्डवरून लक्षात येतं. आणि आता खूप जण सिडको, सातपूर अनेक ठिकाणचे लोक आहेत. हो हो हो. खूप जणांना तिथे येतात. अशी ही आमची काळूबाई आणि सप्तशृंगी माता, लक्ष्मी माता. आई काळूबाईच्या नावाने चांगलं. आता आम्ही देवीकडे आलो, देवीच्या मंदिरात आलो. आई काळूबाईची ओटी भरली, आई सप्तशृंगीची ओटी भरली, नैवेद्य लावला, ओटी भरली आणि आता आम्ही निघालो. ही काळूबाई, आई काळूबाईच्या नावाने चांगलं. आई सप्तशृंगी माता की जय. लक्ष